सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदयवार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छुक माननीय श्री संजय गायकवाड, जिल्हा अध्यक्ष, सांगली जिल्हा ग्रामसेवक संघ, ग्राम विकास अधिकारी। एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे धडकणार मराठा भगवे वादळ। सांगली जिल्ह्यात नुकताच मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते जरांगेदादा पाटील यांचा सांगलीत दौरा पार पडला। या दौऱ्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते नव्या ऊर्जेने व प्रेरणेने भारले गेले असून त्याचा परिणाम म्हणून आगामी मुंबई मोर्चासाठी मिरज विभागातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते गुप्त मार्गाने मुंबईकडे प्रस्थान करत आहेत। या मोर्चामध्ये सर्वात मोठी कार्यकर्त्यांची फडी ही मिरज पूर्व भागातून रवाना होत असून पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा समाजाच्या या ऐतिहासिक आंदोलनाला सर्वाधिक बळ देण्याचं कार्य सांगली जिल्ह्याने केलंय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। या लढ्याला दिशा आणि बळ देण्यासाठी मिरज पूर्व नेते व अशोक दादा शिंदे मराठा समाज नेते यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकवटून जरांगेदादांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी मुंबई मोर्चात ऐतिहासिक उपस्थिती दाखविणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा हा मोर्चा आता मराठा भगवे वादळ ठरणार असून मिरज पूर्व विभागाची फळी या वादळाचं नेतृत्व करणार असल्याचं चित्र दिसत आहे। दरम्यान मिरज तालुक्यातून मुंबईत धडक मारण्यासाठी मराठा बांधव हजारो गाड्यांमधून जाणार असून या मराठा आंदोलनात प्रस्थापित गावांमधील प्रस्थापित मराठा समाज म्हणजेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील मराठा नेते जर सहभागी होणार नसतील तर त्यांना मराठा समाज आगामी निवडणुकांमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवून देईल। त्यांनी मराठा समाजाकडे मते मागायला फिरकायचं नाही असा इशारा मराठा आंदोलनाचे बेडग येथील नेते तानाजी चव्हाण यांनी दिला आहे। तानाजी चव्हाण म्हणाले की आगामी मुंबईतील मराठा आंदोलन हे मराठा आरक्षणाची आरपारची लढाई असून मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरणार नाही। यापूर्वीच्या आंदोलनाच्या दुप्पट हे आंदोलन होणार असून गावगावच्या मराठा समाजाने या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केलं आहे।